Right, welcome to AGS Broca and Money friends. I'm back with another set of questions, another words, another set of words and new concepts. Right, we have been enjoying our journey of vocab enhancement through playful activity, that is root word, prefix, suffix learning, and we find that vocab enhancement not is not really that cumbersome as we feel. It is not that tedious as we feel. Right, so स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींचं खूप स्वागत आहे. आपण आज पुढचे काही वर्ड्स बघणार आहोत. लेट्स स्टार्ट अवर सेशन. आज आपल्याकडे असणारे वी हॅव कॅन यू रिकॉल द वर्ड्स. आपण मागच्या वेळेला इन द लास्ट सेशन वी लर्न अ फ्यू वर्ड्स, वी लर्न सम वर्ड्स अँड नाउ वी हॅव टू learn a few things about words, and it says can you recall the words, whatever words we learned in the last session, right? So here it goes. Can you recall the words? All right. Do you know that new nerve patterns, right? So new nerve patterns, nerves म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपल्या ब्रेन मध्ये ज्या कोशिका असतात ना, त्यांचे एक पॅटर्न जसा असतो तसं ते म्हणतात की नॉर्मन सेज डू यू नो दॅट न्यू नर्व पॅटर्न्स आर फॉर्म बाय रिपीटेड ऍक्शन्स. जेव्हा आपण एखादी गोष्ट एखादी ऍक्शन आपण रिपीटेटिव्हली करत राहतो तेव्हा नवीन नर्व पॅटर्न्स तयार होतात. ओके, सो ऍज अ व्हेरी यंग चाइल्ड ही सेज, आपण जेव्हा खूप लहान होतो ऍज अ यंग चाइल्ड you tied your shoelaces, right? We used to tie our shoelaces and buttoned your clothing with great concentration, right? When we were kids, we used to tie our shoelaces and we used to button our shirts with great concentration. We never had to concentrate deliberately like we have to do now. So, Norman wants to explain to us something. The activity was directed, controlled, purposeful, exciting. ती जी शूलेस बांधण्याची जी ऍक्टिव्हिटी होती, छोटीशी शर्टाचे बटन्स लावण्याची जी ऍक्टिव्हिटी होती, ती एक सर्टन डिरेक्शननी असायची, कंट्रोल्ड असायची, पर्पजफुल असायची, एक्साइटिंग असायची. इतकी साधी ऍक्टिव्हिटी. ऍज यू ग्रू ओल्डर, जसं जसं वय वाढत गेलं, अँड मोर स्किलफुल, स्किल तर येत गेले, बट यू टाईड अँड बटन विथ स्केअर्सली अ थॉट. स्केअर्सली अ थॉट म्हणजे तेवढंस त्या शुलेस टाईम वरती आपल्याला तेवढं फोकस नाही करावं लागायचं. क्वचितच कधीतरी आपल्याला त्याबद्दल विचार करायला लागायचा ऑफ व्हॉट यू वर डुईंग. सो युअर फिंगर्स फ्लू अबाउट देअर टास्क ऑलमोस्ट ऑटोमॅटिकली, म्हणजे ती गोष्ट करून 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 आपल्याला ती ऑटोमॅटिकली यायला लागली होती. सो ही एक अॅनॉलॉजी आपल्याला नॉर्मन लुईस इज गिव्हिंग अस दिस अॅनॉलॉजी बिकॉज he says when you keep on doing something repeatedly over and over, then you don't have to put much of a thought into it, right? You get so accustomed to it, you get so used to it that you don't automatically do it. So he says for means इथे because आहे. हे लक्षात घ्यायचं, या फॉरचं मिनिंग बिकॉज आहे. बिकॉज द हॅबिट हॅड फॉर्म अ नर्व पॅटर्न अँड द ऍक्शन नीडेड लिटल इफ एनी कॉन्शियस अटेन्शन. म्हणजे व्हॉट ही वॉन्ट्स टू से की त्या शूलेस बांधण्यासाठी जर का एक जाणीवपूर्वक अटेन्शन लागायचंच नाही, कधी जर का गरज पडली तर ते खूप ऍज गुड ऍज, म्हणजे नो अटेन्शन, लिटल विदाउट आर्टिकल ए. सो ऍज गुड ऍज नो अटेन्शन, कॉन्शियस अटेन्शन वॉज रिक्वायर्ड. देन ही सेज, पुढे जाऊया आपण. पुढे आपल्याकडे आहे, लेट्स गो फर्दर. दॅट सिम्पल इनफ टू अंडरस्टँड, राईट? सो ती एक सोपी गोष्ट आहे समजून घ्यायला. इफ यू डू नॉट रिमेंबर युअर ओन एक्सपिरियन्सेस, यू कॅन ऑब्झर्व द फेनॉमिनॉन ऑफ स्ट्रगलिंग विथ अ स्किल. है ना? एखादी गोष्ट, एखादं स्किल आपल्याला आत्मसात करण्यासाठी स्ट्रगल करायला लागायचं, मास्टरिंग इट अँड फायनली मेकिंग इट अ सेल्फ स्टार्टिंग हॅबिट. है ना? ती अंगवळणी पडणं. बाय वॉचिंग एनी यंग चाइल्ड, आपण एखाद्या मुलाला बघितलं की आपल्याला हे सगळं आठवतं, राईट? आपल्याला आता जरी हे रिमेंबर, इवन दो वी डोंट रिमेंबर, वेन वी सी अ यंग चाइल्ड, अ लिटल किड डुईंग इट, नाउ वी कॅन रिमेंबर, राईट? Or you can simply take my word. So he says, or you can simply take my word for it. आणि तो म्हणतोय की हे जर का तुम्हाला असं जर का आठवत नसेल तर he says तुम्ही मी जे म्हणतोय त्याच्यावरती विश्वास ठेवू शकता. ही जी फ्रेज आहे, यू कॅन सिम्पली टेक माय वर्ड फॉर इट, म्हणजे मी सांगतोय त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. यू नीड नॉट टेक माय वर्ड फॉर द वे
a mastery of new words is acquired. पण तो म्हणतोय की ठीक आहे, तुम्हाला आता तुम्हाला वर्ड मध्ये मास्टरीची मिळवायची आहे, तर ही सेल्स तुम्हाला त्याच्यासाठी मी जे सांगतोय त्याच्यावर विश्वास ठेवायची गरज नाही. का बरं? कारण की यू कॅन सी इट इन युअर सेल्फ, तुम्हाला स्वतःमध्ये तेच जाणवायला लागेल. म्हणून ऍज यू वर्क विथ दिस बुक, सो हे पुस्तक तुम्ही जसं जसं पुढे पुढे अभ्यास करत राहाल, हाऊ ऍडिंग वर्ड्स हाऊ ऍडिंग वर्ड्स टू युअर vocabulary इज एक्झॅक्टली अनालॉगस. अनालॉगस म्हणजे काय? सिमिलर टू अ किंवा कंपेरेबल टू अ चाइल्ड्स मास्टरी ऑफ शू लेसिंग, राईट? फर्स्ट यू स्ट्रगल विथ द कन्सेप्ट, पहिल्यांदा वर्डच्या कन्सेप्ट बद्दल आपल्याला थोडाफार जे काही स्ट्रगल झाला असेल तो, देन यू इव्हेंच्युअली मास्टर देम, त्याच्यानंतर आपली मास्टरी येत गेली. अँड फायनली बाय फ्रिक्वेंट वर्क विथ द न्यू वर्ड्स, now you see the reason for the great number of exercises. See, I always keep telling you there are literally so many exercises in this book that Norman Lewis wants us to be so skillful, to be so adept, to be so expert, to be so dynamic with these words that he feels that we should keep solving this n number of exercises, right? So let's move to the next part. We have now number 3, the repetitious writing, right? Repetitious writing, saying, thinking, you build up new nerve पॅटर्न्स. एक नवीन नवीन प्रकारचे नर्वचे पॅटर्न्स तयार झाले, नवीन प्रकारचे काही नर्वचे प्रकार प्रकार किंवा तो एक पॅटर्न तयार झाला. अँड यू बिगिन टू यूज द न्यू वर्ड्स, आणि तो म्हणतोय तुम्ही नवीन वर्ड्स असे यूज करायला लागले विथ स्केअर्सली एनी कॉन्शियसनेस. तुम्हाला म्हणजे जाणीवपूर्वक काही करायची गरज पडत नाही, तुम्ही इतक्या वेळा करत राहिलं की ते ऑटोमॅटिकली प्रोसेस होत जाते ऑफ व्हॉट यू आर डुईंग. सो ही सेज, watch this common but important phenomenon closely as you do the next exercise. So he says तुम्ही पुढचा एक्सरसाइज सॉल्व्ह कराल तेव्हा एक इम्पॉर्टंट फिनॉमिना तुम्ही वॉच करा. युअर टोटल ऍब्झॉर्प्शन ऑफ द मटेरियल सो फार, आतापर्यंत तुम्ही जे काही ऍब्झॉर्ब केलंय जे मटेरियल, हॅज गिवन यू कम्प्लीट मास्टरी ऑफ अवर 10 बेसिक वर्ड्स, है ना? 10 बेसिक वर्ड्स आपण जे याच्या आधी बघितले होते. Prove that you are beginning to form new nerve patterns in relation to these words. आपण जेव्हा नवीन 10 शब्द शिकलो तेव्हा आपण नवीन पॅटर्न शिकायला लागलो, राईट? नवीन पॅटर्न तयार व्हायला लागला. बाय रायटिंग द वन दॅट फिट्स ईच ब्रीफ डेफिनेशन, त्या उद्देशानेच आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन, ते काही वेगळं करायची गरज नसते, या बुक मध्ये सगळंच दिलेलं आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन, अँटोनिम, सिनोनिम, ऑड मॅन आउट, राईट? सो द मोर क्विकली you think of the word that applies, the surer you can be that using these words will soon be as automatic and unself-conscious. असं काही तुम्हाला जाणीवपूर्वक करावं लागणार नाही. As पुढे बघू काय, as unself-conscious as putting on your shoes or buttoning or zipping yourself up in the morning. सकाळी आपण बटन करतो, शर्टचे बटन्स लावतो, राईट? सो इतकं सोपं आपल्याला अंगवळणी पडत जाईल. आता बघा, आपल्याला हे वर्ड्स दिलेले आहेत. पहिला आहे टॉकेटिव्ह. सो वी नो टॉकेटिव्ह साठी काय वर्ड आहे? लोकॅशियस, राईट? लोकॅशियस इज टॉकेटिव्ह. Then we have next, which is noisy, vehement and clamorous. Noisy, vehement and clamorous. सो याच्यासाठी काय वर्ड आहे? वॉसिफेरस. पाहिला होता ना आपण वर्ड वॉसिफेरस. वॉसिफेरस. इनकोहरंट स्पटरिंग. तिसरा वर्ड आहे इनकोहरंट स्पटरिंग. आपण जे म्हटलं होतं ना, पुटपुटणारा, एखादा काहीतरी असं स्पटर करतो, फक्त पुटपुटत असतो, काही कळत नाही, ते इनकोहरंट असतं. सो दॅट इज inarticulate. Inarticulate, right? So next we have grabbing ceaselessly and with little meaning. Sorry, gabbing ceaselessly and with little meaning. That is garrulous. Garrulous. Oh, sorry. Just wait. Just wait. Just wait.
right? So we have garrulous, gabbing ceaselessly and with little meaning, as good as no meaning. Garrulous. Then we have next word, which is, let's take a look at it. Disinclined to conversation, taciturn, right? We know this word taciturn, disinclined to conversation, taciturn. टॉकिंग इन हॅकनीड फ्रेजिओलॉजी. हॅकनीड म्हणजे आपण बघितलं, घासून घासून गुळगुळीत झालेली. हॅकनीड, ट्राईट, TRITE, कॉमन प्लेस, क्लिशेड, या सगळ्या वर्ड्स म्हणजे जे खूप वेळा, रोजच्या रोज लाखो करोडो वेळा लोकांनी हे शब्द बोललेले असतात, ती फ्रेजिओलॉजी वापरणं. सो दॅट इज बनाल. BANAL. बनाल म्हणजे ते इतकं वापरल्या गेलेलं आहे की त्याचं महत्व थोडक्यात निघून जातं, है ना. सो बनाल, शोईंग अ फाईन इकॉनॉमी इन द यूज ऑफ वर्ड्स. आता याचं एक एक्झाम्पल तुम्ही बघू शकता की टॉकिंग इन हॅकनीड फ्रेजिओलॉजी बनाल. आता बघा, आपण बऱ्याच वेळेला असं ऐकतो, कुठली गोष्ट कोणी सांगितली की लोक म्हणतात ऍक्सेप्ट कर, है ना. ऍक्सेप्टन्स सगळ्यात छान आहे, ऍक्सेप्ट कर, ऍक्सेप्ट कर. सो ते ऍक्सेप्ट कर, ऍक्सेप्टन्स हे जे आहे ना, ते इतकं क्लिशेड झालंय, इतकं हॅकनीड झालंय, इतकं ट्राईट झालंय की त्याचं महत्व जणू काही आता कमी कमी होऊन गेलंय. बेनाल, शोईंग अ फाईन इकॉनॉमी इन द यूज ऑफ वर्ड्स इज लॅकॉनिक. इकॉनॉमी म्हणजे तो काय करतो, इकॉनॉमिकली वापरतो, म्हणजे तो केअरफुली वापरतो, फार जास्त बोलत नाही, पण जे बोलतो ते महत्वाचं. सो लॅकॉनिक. फोर्सफुल अँड कन्व्हिन्सिंग, है ना. फोर्सफुल आणि कन्व्हिन्सिंग असतात ज्याचे शब्द, ज्याचं बोलणं, दॅट इज कोजेंट. COGENT, कोजेंट. टॉकिंग रॅपिडली अँड फ्लुएंटली इज, टॉकिंग रॅपिडली अँड फ्लुएंटली इज, okay, verbose. Then we have next, using more words than necessary is, okay, number 10. Verbose, session 25, origins and related words. So, okay, just wait. Just take a second. Taciturnity, over friendly, sociable. Just wait. Okay, I'm just making sure that we have included all the words. Just give me one moment. We will again is okay. I think I have missed some part. माझा काही पार्ट मिस झालाय बहुतेक याच्यामध्ये. Just wait. Just give me one. Just 1 second. Give me 1 second, please. I think माझ्याकडनं एक पार्ट मिस झालेला आहे. हो 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 हो.
Just 1 second. Let me check if I have included all of the content. Okay, just hang on. Uh, in conversation, colloquialism, okay, therefore is a conversational style expression, okay, colloquial, okay. I don't understand where I have this. Okay, ventriloquist आहे. Soliloquist. Okay. Got it. Yes, fine. Just wait, just wait. ठीक है, soliloquist आहे. Ventriloquist. Fine, got it. Yes. Okay, sorry guys, got it. Fine. So let's move on to where we were. Let's move on to let's start from where we left or ended. Wait, we speak of tacit agreement. Yet during office time as formal and distant. Then we have here is a man dying of cancer. Okay, हे नव्हतं झालं. Who knows the cause may be geographical and climatic rather than psychological. हे नव्हतं झालं. There are doubtless many possible causes of such verbal rejection. अच्छा, ठीक है, Tribune, fine. So 6 using more words than necessary. हे झालं होतं का? हे showing a fine economy in okay. आपण हे exercises solve केलेले. Showing a fine economy in the use of words. Forceful and convincing. Okay. Cogent, right? Forceful and convincing. Wait. Forceful and convincing is cogent. Then we have talking rapidly and fluently. Verbose. Then we have next using more words than necessary. Okay, using more words than necessary is verbose, and the previous one is voluble. Right, previous one is voluble. So when we talk rapidly and fluently, VOLUBLE, voluble. ओके, मला थोडा डाऊट आला होता की आजच्या ह्याच्यातलं माझ्याकडनं कंटेंट स्किप झालेला आहे का. फाईन. So let's take a look at next part, session 25. Let's move on to session 25. Origins and related words. Number 1, about keeping one's mouth shut. तोंड बंद ठेवणं. दॅट इज खूप कमी बोलणं, न बोलणं. इफ यू लेट युअर माइंड प्ले ओव्हर सम ऑफ द टॅसिटर्न पीपल. म्हणजे तुम्ही जर का विचार केला, काही टॅसिटर्न जे लोक असतात की जे बोलत नाहीत, पीपल यू नो, यू विल रिअलाइज, तुम्हाला असं लक्षात येईल की दे आर ॲबनॉर्मल डिसइन्क्लिनेशन. त्यांची जी अनिच्छा असते, त्यांना बोलण्याची इच्छा नसते आणि ती ॲबनॉर्मल असते. ते काही नैसर्गिक नाही आहे, ते अनैसर्गिक आहे. टू कन्व्हर्सेशन मेक्स देम सीम मोरोस. असं वाटतं की ते दुःखी आहेत, सलेन. असं वाटतं ते काहीतरी आपल्या आतमध्ये आपण म्हणतो की ते काहीतरी असे सफर होत आहेत, सलेन आहेत, थोडेसे ते वैतागलेले आहेत. राईट. अँड अनफ्रेंडली. ते लोक, त्यांच्यामध्ये मित्रत्वाचा त्यांचा स्वभाव नाहीये. कॅलकुलिजियस टॅसिटर्निटी. त्याचे कुलिजचं आपण एक्झाम्पल बघितलं, त्याची टॅसिटर्निटी वॉज वर्ल्ड फेमस. अँड नो वन, आय एम शुअर. नॉर्मन सेज, कोणीच, नो वन, आय एम शुअर, एव्हर कन्सिव्ड ऑफ हिम. तो म्हणतोय की कोणालाच, मला खात्री आहे की कोणालाच कधीच असं वाटलं नाही की तो चिअरफुल होता, तो चिअरफुल आहे
किंवा ओव्हर फ्रेंडली, खूप फ्रेंडली आहे, पर्टिक्युलरली सोशेबल आहे, असं कोणालाच कधीच वाटलं नाही. राईट, नोबडी कन्सिव्ड ऑफ हिम. ओके, देन वी हॅव नेक्स्ट विच इज here there are doubtless many possible causes of such verbal rejection. Verbal rejection म्हणजे बोलण्यासाठी नकार, न बोलणं, बोलण्याची तयारी नसणे, ऑफ द वर्ल्ड. परहॅप्स लॅक ऑफ सेल्फ अश्युरन्स, कदाचित असं होऊ शकतं, सेल्फ अश्युरन्स, कॉन्फिडन्स नसतो. फिलिंग्स ऑफ इनएडिक्वसी, अपूर्णत्वाची भावना. ऑर हॉस्टिलिटी, काही वेळेला स्वभावच असा असतो की फ्रेंडली नसतो, हॉस्टिलिटी. एक्सेसिव्ह सिरियसनेस, खूप जास्त गंभीर असणं स्वभावात. इंट्रोस्पेक्शन, खूप जास्त स्वतःशी इंट्रोस्पेक्ट करणारे हे लोक कदाचित असू शकतात. ऑर जस्ट प्लेन हॅव्हिंग नथिंग टू से, किंवा काही वेळेला असं असू शकतं की त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही नसतंच, त्यांना काही बोलावं असं नाही वाटत. ओके, मे बी इन कुलिजेस केस ही वॉज सेव्हिंग अप हिज वर्ड्स. कुलिज त्याच्या केसमध्ये नॉर्मन सेज कदाचित तो वर्ड्स जास्त वापरत नव्हता, तो सेव्ह करत होता, म्हणजे तो वर्ड्स इकॉनॉमिकली वापरत होता. आफ्टर ही डिड नॉट चूज टू रन इन 1928 ही रोट, आफ्टर ही डिड नॉट चूज टू रन म्हणजे त्यांनी पळ काढला नाही 28 मध्ये. ही रोट अ डेली कॉलम, त्यांनी एक कॉलम लिहिला फॉर द न्यूयॉर्क हेराल्ड ट्रिब्यून. हेराल्ड ट्रिब्यून नावाच्या मासिकासाठी त्यांनी एक कॉलम लिहिला ऍट अ रुमर्ड प्राइस ऑफ. आता तुम्हाला एक काम करायचंय, हेराल्ड ट्रिब्यून ही जे मासिकाचं नाव आहे, हे ऍक्च्युली हे वर्ड्स आहेत. हेराल्ड या शब्दाचा पण मिनिंग आहे ना, आपण म्हणतो एखाद्या गोष्टीचा तो हेराल्ड ठरला, ही इज अ फोर रनर, है ना, सूचक ठरणे. हार्बिंजर किंवा फोर रनर हे या हेराल्ड शब्दाचे मिनिंग आहेत. तुम्हाला ट्रिब्यूनचं जरा बघाय, तुम्हाला काही दिसतं का या वर्डशी रिलेटेड मिनिंग, काही दिसतं का काही? जस्ट ट्राय टू फाइंड आउट. प्रोबेबली यू मे फाइंड, यू मे नॉट. मी तुम्हाला आता सांगणार नाही, तुम्हाला एक एफर्ट घ्यायचा आहे. हेराल्डचा शब्द मी तुम्हाला सांगितला, हार्बिंजर, फोर रनर. सो ऍट अ रुमर्ड प्राइस ऑफ $2 अ वर्ड, एका शब्दाला $2 त्याला मिळायचे. ही एक अशी एक अफवा होती, रुमर होती ती. अँड अकॉर्डिंग टू मोस्ट क्रिटिक्स, जे काही कोणी टीकाकार होते, क्रिटिक्स होते, प्रोबेबली ऑल डेमोक्रॅट्स, सगळे डेमोक्रॅट्स, कारण की हा दुसऱ्या पार्टीचा होता. ही हॅड सीम्ड वायझर वेन ही केप्ट सायलेंट, म्हणजे लोक म्हणायचे की तू जेव्हा बोलत नाहीस तेव्हाच तू बरा असतोस. कुलिज हेल्ड फ्रॉम, म्हणजे तो तिथला होता, फ्रॉम न्यू इंग्लंड, एक अमेरिकेत एक न्यू इंग्लंड नावाचा प्रांत आहे. सो हे इंग्लंड म्हणजे युके मधलं इंग्लंड नाहीये, न्यू इंग्लंड नावाचा एक अमेरिकेत प्रांत आहे. अँड टॅसिटर्निटी इन दॅट पार्ट ऑफ द कंट्री. कदाचित ऑथर म्हणतोय की त्या भागामध्ये आहे ना, टॅसिटर्निटी हा एक सद्गुण समजला जायचा, असंही होऊ शकतं. राईट, इज कन्सिडर्ड अ व्हर्च्यू. लेट्स टेक अ लुक एट नेक्स्ट पार्ट विच इज नंबर 8. हु नोज द कॉज मे बी जिओग्राफिकल अँड क्लायमेटिक. कदाचित जिओग्राफिकल असेल, त्याचं कारण भौगोलिक असेल, क्लायमेटिक असेल, तिथल्या वातावरणात हवामानाचं असेल, रादर दॅन सायकोलॉजिकल, कदाचित त्याचं कारण मानसिक नसेल. टॅसिटर्न इज फ्रॉम अ लॅटिन वर्ब टॅसिओ. टॅसिओ मीन्स टू बी सायलेंट. टॅसिओ या रूट वर्डचा मिनिंग आहे सायलेंट, अँड इज वन ऑफ दोज वर्ड्स हुज फुल मिनिंग कॅनॉट बी एक्सप्रेस बाय एनी अदर कॉम्बिनेशन ऑफ सिलेबल्स. म्हणजे असं आहे की हा वर्ड एकमेव हाच पद्धत वर्ड वापरता येतो, याचं फुल मिनिंग जे आहे टू बी सायलेंट, तर हाच वर्ड आहे. इट हॅज मेनी सिनोनिम्स, सिनोनिम्स खूप आहेत. अमंग देम सायलेंट, एक सायलेंट आहे. दुसरा अनकम्युनिकेटिव्ह, बोलण्यासाठी जो इच्छुक नाही असा. तिसरा आहे रेटिसंट. हे बघा, सगळे हे सिनोनिम्स आहेत, हे येऊ शकतात एक्झाम मध्ये. रिझर्व्ड है ना, सिक्रेटिव्ह, क्लोज लिप्ड, ज्याचे ओठ बंद आहेत, उघडत नाही बोलण्यासाठी ओठ, अँड क्लोज माउथ्ड. But no other word indicates the permanent habitual and temperamental disinclination. म्हणजे ऑथर म्हणतोय की जितकं टॅसिटर्न शब्दातनं जितकं व्यक्त होतं, तेवढं मिनिंग टॅसिटर्न पेक्षा जे दुसरे सिनोनिम्स आहेत त्यातनं व्यक्त होत नाही. सो या लोकांच्या स्वभावातच, टेम्परामेंट मध्येच असतं डिसइन्क्लिनेशन, बोलण्याची इच्छा नसणे, बोलण्याकडे त्यांचा कल नसणे, हे त्यांच्या स्वभावातच असतं. टू टॉक इन्क्लाइंड बाय टॅसिटर्न. सो टॅसिटर्न मध्ये सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीने हा स्वभाव व्यक्त होतो. दॅट इज व्हॉट ऑथर इज सेइंग. देन वी हॅव बेटर लेफ्ट अनसेड. दुसरं बघूया आपण. असं काही असतात की जे न बोललेलंच बरं. सो टॅसिट डिराइव्ह ऑल्सो फ्रॉम टॅसिओ. ओके, पुढे बघू. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट 9. हिअर इज अ मॅन डाइंग ऑफ कॅन्सर. सपोज आता एक अॅनॉलॉजी आहे, एक एक्झाम्पल आहे. एक मनुष्य आहे, तो आता कॅन्सरमुळे त्याचं लाईक ही इज अबाउट टू डाय, ही इज सो सिक विथ कॅन्सर, ही सस्पेक्ट्स व्हॉट हिज डिसीज इज. त्याला काहीतरी त्याला वाटत असतं की काय माझा आजार काय आहे.
अँड एव्हरीवन एल्स, बाकीच्यांनाही वाटत असतं पण बाकीच्यांना माहिती असतं. येट ही नेव्हर मेन्शन्स द ड्रेड वर्ड. ड्रेड म्हणजे ज्याची भीती, ड्रेडफुल म्हणजे ज्याची भीती. सो ड्रेड वर्ड म्हणजे भीतीदायक शब्द, ड्रेड. आता हे जे पुस्तक आहे ना, याच्यातनं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये इतके क्वेश्चन्स आलेले आहेत की यातलं कुठला वर्ड येईल हे सांगता येत नाही. सो अँड नो वन हू विजिट्स हिम एव्हर ब्रीथ्स अ सिलेबल, म्हणजे जे पण त्याला भेटायला येतात ते पण कोणीच तो शब्द, कॅन्सर शब्द उच्चारत नाही इन हिज हिअरिंग. इट इज टॅसिटली अंडरस्टूड, मूकपणे, टॅसिटली अंडरस्टूड, मूकपणे लोकांना म्हणजे माहिती असतं हे, बाय ऑल कन्सर्न दॅट द वर्ड विल रिमेन फॉर एव्हर अनस्पोकन, की तो शब्द, कॅन्सर हा शब्द कोणीच बोलणार नाही. हे टॅसिटली अंडरस्टूड असतं, लोकांना हे माहिती असतं, ते काही कोणी बोलत नाही. टॅसिटली अंडरस्टूड, मूकपणे माहित असणे. सच अ सिच्युएशन टुडे हाऊ एव्हर मे ऑर मे नॉट बी टिपिकल. ओके, आज काही तेवढं असं होत नाही. देअर अपियर्स टू बी अ ग्रोइंग टेंडन्सी अमंग फिजिशियन्स अँड फॅमिली टू बी ओपन. आजकाल लोक ओपन आणि ऑनेस्ट असतात, है ना. जे लोक, आता समजा कोणाचा मृत्यू होणार असेल आजारामुळे वगैरे, तर नातेवाईकांची आणि डॉक्टरची ही टेंडन्सी असते की आजकाल लोक ओपन असतात, ऑनेस्ट असतात, राईट. कन्सिडर अनदर सिच्युएशन. An executive is engaging in extracurricular activities with her secretary. ओके, आता अजून एक सिच्युएशन दिली आहे. सो आपण बघूया पुढे काय आहे आपल्याकडे. ओके, बघ ते म्हणतात की ऑफिस अवर्स मध्ये ते फॉर्मल आणि डिस्टंट आहेत, ऍज ओनली टू ह्युमन बिईंग्स कॅन वेल बी. आणि ऍक्च्युली ऑफिस नंतर ते ऍक्च्युली दे आर अ कपल, राईट. सो ते कपल आहे ऑफिस नंतर. सो सच स्पीच, आता सच स्पीच ते म्हणतात की अँड फाईव्ह वी मस्ट प्रिझर्व द अटमोस्ट डिकोरम. आपल्याला जे डिकोरम मेंटेन करावं लागतं ना, जी वागणूक आपली असायला हवी ऑफिस अवर्स मध्ये, तसं आपण डिकोरम मेंटेन करू. ओके, सो सच स्पीच, सच अ व्हर्बल अरेंजमेंट, त्यांच्यामध्ये असं एक व्हर्बल अग्रीमेंट झालेलं आहे, इज कन्सिडर्ड अननेसेसरी. म्हणजे बोलून दाखवण्याची, त्यांना बोलून असं अग्रीमेंट करण्याची गरजच नाहीये, त्यांची मूक संमती आहे, टॅसिट अग्रीमेंट. सो न बोलता त्यांना कळलं एकमेकांना की हे आपल्याला हे करावं लागणार आहे. दॅट इज नथिंग वॉज एव्हर ऍक्च्युली सेड, बोलण्याची गरजच नाही, टू मेंटेन अ कम्प्लीट एम्प्लॉयर एम्प्लॉई रिलेशनशिप ड्युरिंग ऑफिस अवर्स. ओके, एनिथिंग टॅसिट देन इज अनस्पोकन, अनसेड, नॉट व्हर्बलाइज्ड. सो आपण मागच्या बघितलं होतं टॅसिट अप्रुव्हल म्हणजे काही शब्द न उच्चारता दिलेली परवानगी. देन वी हॅव नेक्स्ट which is 11. We speak of tacit agreement, arrangement, acceptance, rejection, assent. Assent is hokar, right? Assent is hokar. Refusal, etc. A person is, पर्सनला नाही म्हणत कधी टॅसिट. टॅसिट हा वर्ड पर्सन साठी नाही वापरत, टॅसिटर्न म्हणतात, पण टॅसिट हे विशेषण आहे आणि ते आपण याच्यासाठी वापरतो. अग्रीमेंट, अरेंजमेंट, ऍक्सेप्टन्स, रिजेक्शन, ऍसेंट, रिफ्युजल, एक्सेट्रा. द नाउन इज टॅसिटनेस. याचं नाउन काय? टॅसिटनेस. टॅसिटनेस. Bear in mind that you can transform any adjective into a noun by adding ness. आपण एखाद्या ऍडजेक्टिव्हला आपण ऍबस्ट्रॅक्ट नाउन तयार करू शकतो एनी डबल एस ऍड करून. त्याशिवाय अजूनही काही वर्ड्स आपण ऍड करू शकतो, एमईएनटी वगैरे ऍबस्ट्रॅक्ट नाउनचे सफिक्सेस. दो इन मेनी केसेस देयर मे बी अ मोर सॉफिस्टिकेटेड और मोर कॉमन नाउन फॉर्म. म्हणजे एवढं एकच एनी डबल एस एवढंच आहे असं नाही, बाकीचे पण आहेत. सो चेंजिंग द ए ऑफ द रूट टॅसिओ. टॅसिओ मधला ए चेंज करायचा आय, टी आय, अँड ऍडिंग द प्रिफिक्स आर ई अगेन अँड द ऍडजेक्टिव्ह सफिक्स ईएन टी. म्हणजे कोणता वर्ड बदला? रेटिसंट. रेटिसंट हा वर्ड बदला. वी कॅन कन्स्ट्रक्ट द इंग्लिश वर्ड रेटिसंट. देन वी हॅव नेक्स्ट, समवन इज रेटिसंट हू प्रिफर्स टू कीप सायलेंट. जो बोलायला तयार नसतो, शांत राहायला, जो शांत राहणं पसंत करतो. वेदर आउट ऑफ शायनेस, कदाचित लाजाळूपणामुळे, कदाचित एम्बॅरेसमेंट, ओशाळल्यासारखं झाल्यामुळे, ऑर फिअर ऑफ रिव्हिलिंग व्हॉट शुड नॉट बी रिव्हिल्ड, किंवा त्याला अशी भीती वाटत असते की मी असं काहीतरी बोलून जाईल की ते बोलायला नाही पाहिजे. द आयडिया ऑफ अगेननेस इन द प्रिफिक्स हॅज बीन लॉस्ट इन द करंट मिनिंग ऑफ द वर्ड. सो वी हॅव फ्रिक्वेंटली मेड नाउन्स आउट ऑफ ईएनटी ऍडजेक्टिव्ह. सो ईएनटी हे जे ऍडजेक्टिव्ह आहे त्याचं नाउन करताना ईएनसीई. सो रेटिसन्स इज रेटिसन्स. रेटिसंट याचं नाउन आहे रेटिसन्स. ऑर लेस कॉमनली तुम्ही असं म्हणू शकता रेटिसन्सी.
टॉक. नंबर 3, लोकॅशियस. पीपल लव्ह टू टॉक. लोकॅशियस जे असतात ना त्यांना बोलायला आवडतं. दिस ऍडजेक्टिव्ह इज नॉट नेसेसरीली अ पुट डाऊन. म्हणजे पुट डाऊन म्हणजे ही एक फ्रेझल वर्ब आहे. याचा अर्थ आहे हे काही इन्सल्टिंग नाही आहे. इट इज नॉट नेसेसरीली अ पुट डाऊन मीन्स इट इज नॉट इन्सल्टिंग. बट द इम्प्लिकेशन, पण तो म्हणतोय नॉर्मल सेस इम्प्लिकेशन वेन यू सो कॅरेक्टराइज सच पीपल, जेव्हा तुम्ही एखाद्याला लोकॅशियस म्हणता तेव्हा इज दॅट यू विश दे वुड पॉज फॉर ब्रीथ. म्हणजे तुम्हाला असं थोडं असं वाटत असतं की यार जरा तरी एक ब्रेक घे, जरा तरी एक पॉज घे वन्स इन अ वाईल, सो दॅट यू कॅन गेट युअर लिप्स इन. म्हणजे तुम्ही बोलू शकता नंतर. द नाउन इज लोकॅसिटी. नाउन इज लोकॅसिटी or of course loquaciousness or loquacity. Then we have the word derived from Latin locor is to speak. याचं रूट आहे locor, याचं रूट आहे to speak. To speak चं रूट आहे locor. A root also found in soliloquy, right? So soliloquy होते ना शेक्सपियरचे soliloquy, स्वगत किंवा एकट्याशीच बोललेले संवाद, किंवा एक कॅरेक्टर असायचा आणि तो बोलत राहायचा आणि त्याला वाटायचं कोणी ऐकत नाहीये, म्हणजे असं तो भासवायचा कोणी ऐकत नाही, वेअर ऑडियन्स ऐकत असायचं. सो अ स्पीच टू वनसेल्फ, स्वतःलाच बोललेलं. लोकोर प्लस सोलस. सोलस मीन्स अलोन. ऑर एटिमोलॉजिकली अ स्पीच वेन अलोन, एकटा असताना बोललेली स्पीच म्हणजे मोठ्याने बोललेलं. वी ऑफन टॉक टू अवरसेल्फ बट युजली सायलेंटली. आपण स्वतःशी बोलत असतो ना, बरेच वेळा आपण बोलतो स्वतःशी पण सायलेंटली. द वर्ड्स गोइंग थ्रू अवर माइंड्स, मनातल्या मनात बोलत असतो बट नॉट ऍक्च्युअली पासिंग अवर लिप्स, आपण ते प्रत्यक्ष मोठ्याने बोलत नसतो. द टर्म सॉलिलोकी इज कॉमनली अप्लाइड टू अटरन्सेस, उच्चार, मेड इन अ प्ले, नाटकामध्ये, बाय कॅरेक्टर्स, पात्र जी असतात, हु आर स्पीकिंग देअर थॉट्स अलाउड, आपल्याशीच ते आपलेच विचार मोठ्याने बोलत असतात. सो द ऑडियन्स वोंट हॅव टू गेस, म्हणजे ऑडियन्सला गेस नाही करावं लागत की हा काय बोलतोय, त्यांना स्पष्टपणे ऐकू येतं. ओके, let's take a look at next, which is 14, the soliloquist. Soliloquist may be alone. Soliloquist जो असतो ना एकटा बोलणारा, स्वगत बोलणारा, तो एकटा असू शकतो. और अदर मेंबर्स ऑफ द कास्ट, म्हणजे जी नाटकामधली कास्ट अँड क्रू आहे ते पण तिथे असू शकतात, मे बी प्रेझेंट ऑन स्टेज, बट ऑफकोर्स दे डोंट हिअर व्हॉट्स बीइंग सेड. बाकीचे कॅरेक्टर्स नाही ऐकत काय बोललंय, बिकॉज दे आर नॉट सपोज टू, कारण की असं अध्यारूत आहे की त्यांना ते माहिती नाहीये. युजिन ओनिल मेड नॉवेल युजेस ऑफ सॉलिलॉक्वीज. नॉवेल युजेस म्हणजे काय मित्रांनो, नॉवेल हा जो शब्द आहे, आपण बघतो नॉवेल म्हणजे एकतर जे नवीन नॉवेल आपण वाचायला घेतो एखादं पुस्तक, तो एक आहे. पण नॉवेलचा दुसरा एक रूट वर्डनी जो एनओव्हीई हा जो रूट वर्ड आहे त्याचा अर्थ आहे न्यू कमर. सो नॉवेल यूज म्हणजे नवीन शोध लावला त्यांनी, नवीन काहीतरी नाविन्यपूर्ण त्यांनी उपयोग केला सॉलिलॉक्विस्टचा. कशामध्ये? मॉर्निंग बिकम्स इलेक्ट्रा. मॉर्निंग, दिस इज MOURNING. सो मॉर्निंग म्हणजे दुःख, शोक, दुखवटा. मॉर्निंग बिकम्स इलेक्ट्रा. द कॅरेक्टर्स मेड ऑनेस्ट डिस्क्लोजर. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिकपणे त्यांनी डिस्क्लोज केलं, काहीतरी त्यांनी कबूल केलं, ऑफ देअर फिलिंग्स, त्यांचे जे फिलिंग्स होत्या त्या त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केल्या. अँड थॉट्स टू द ऑडियन्स, ऑडियन्सलाच त्यांनी बोलून दाखवलं काय फील होतंय मला आता. बट केप द अदर प्लेयर्स इन द डार्क, पण बाकीचे जे नाटकातले पात्र होते त्यांना नाही काही कळलं. द वर्ब इज टू सॉलिलोक्वाइज, RIZE, सॉलिलोक्वाइज. सेकंड इज ventriloquist. सो ventriloquist इज वन हू कॅन थ्रो हिज व्हॉइस. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एक ventriloquist होते, आय थिंक त्यांचा बोलका बाहुला रामदास पाध्ये. आय थिंक त्यांचं नाव रामदास पाध्ये त्यांचं नाव होतं. त्यांच्याकडे एक तो बाहुला असायचा आणि ऍक्च्युली ते तोंड बंद ठेवून बोलायचे, ते पोटात न बोलायचे, पण असं वाटायचं की ते जे पपेट होतं ते बोलत होतं. सो दॅट इज ventriloquist. Okay, let's take a look at next part, wherein we have 15. A listener thinks the sound is coming from some source other than the person speaking. जो बोलतोय तो कोणीतरी वेगळाच आहे असं वाटतं. कंबायनिंग रूट इज लॅटिन वेंटर. वेंटर म्हणजे काय? वेंट्रिकल, ऑरिकल, वेंटर, वेंट्रिस, बेली, पोट. एटिमॉलॉजिकली वेंट्रिलॉक्विझम, हे ISM, हे ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे. वेंट्रिलॉक्विझम म्हणजे काय? इज द आर्ट ऑफ स्पीकिंग फ्रॉम द बेली, पोटातनं बोलणं. द ऍडजेक्टिव्ह इज ventriloquistic. Ventriloquistic is the adjective. Can you figure out how the verb will end? So वर्ब कसा होईल, याचा वर्ब काय होईल? ventriloquize. ventriloquize
कोलोक्वियल अगेन कोलोक्वियल LOQUOR लोकर नावाचा जो रूट आहे लोकर टू स्पीक त्याच्यावरनं आलं कोलोक्वियल. इट कंबाईन्स लोकर टू स्पीक विथ द प्रिफिक्स कॉन. आता CON इज स्पेल्ड COL बिफोर अ रूट स्टार्टिंग विथ L. जेव्हा पुढचा वर्ड L पासून सुरू होतो, हा वर्ड L पासून सुरू होतो तेव्हा कॉनच्या ऐवजी इथे L येतं. सो स्टार्टिंग विथ L COR बिफोर अ रूट स्टार्टिंग विथ R. इथे जर का R असेल कॉरोबोरेट सो तिथे R होतं. त्यानंतर कॉम बिफोर अ रूट स्टार्टिंग विथ M है ना. कम्युनिकेट त्यानंतर MP और B पासून जे वर्ड सुरू होतं त्याच्या आधी कॉम. वेन पीपल स्पीक टुगेदर लोक एक दुसऱ्याशी संभाषण करत असतात तेव्हा ते कोलोक्वियल ते बोलत असतात. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट. In conversation and their language is usually more informal and less rigidly grammatical. So संभाषणामध्ये आपली जी भाषा असते ती फार औपचारिक नसते and less rigidly grammatical. So ती खूप अशी रिजिड नसते ग्रामरच्या फॉर्म मध्ये दॅन व्हॉट यू माइट एक्सपेक्ट इन रायटिंग ऑर इन पब्लिक ऍड्रेसेस. सो कोलोक्वियल मध्ये आपण म्हणतो कोलोकेशन. सो तुम्हाला जर का वर्ड्सचं कोलोकेशन कळलं म्हणजे कोलोकेशन म्हणजे काय तर कोणते कोणते दोन वर्ड्स आहे ना आपण फ्रिक्वेंटली वाचतो एका दुसऱ्या बरोबर वापरलेले. म्हणजे आपण म्हणतो ऍम्पल अपॉर्च्युनिटीज है ना. आय हॅव गॉट ऍम्पल अपॉर्च्युनिटीज. त्याच्यानंतर हिज असॉल्ट ऑन फ्रीडम. सो त्यानंतर अबंडंट ब्लेसिंग्स. असे काही वर्ड्स आपण दोन वर्ड्स एकत्र वापरलेले कायम बघत असतो त्यांना कोलोकेशन म्हणतात. सो colloquial patterns are perfectly correct. They are simply informal and suitable to everyday conversation. फार औपचारिक नाही, फार त्याच्यामध्ये ग्रामरचे फार असं काही हे नसतं डिमांड. Colloquialism therefore is a conversational style expression like he hasn't got any or who are you going with. ऍज कॉन्ट्रास्टेड म्हणजे काय ऍज कॉन्ट्रास्टेड टू म्हणजे याच्या विरुद्ध काय ग्रामर मध्ये असतं फॉर्मल ऑर लिटररी. ही हॅज नन हे अगदी औपचारिक झालं. ही हॅज नन और विथ हुम आर यू गोइंग औपचारिक झालं. कोलोक्वियल इंग्लिश इज द इंग्लिश यू अँड आय टॉक ऑन एव्हरीडे ओकेजन्स. इट इज नॉट स्लँगी. स्लँग नसते ती, बोलीभाषा नसते, वल्गर पण नसते, ती अश्लील नसते किंवा इलिटरेट, ती अशिक्षित पण नसते. सो पुढे बघूया आपण संभाषण असतं फक्त ते कोलोकेशन कोलोक्वियल. Then we have 17. A circumlocution is etymologically a talking around. So एखादा माणूस गोल गोल बोलत राहतो, मुद्द्याला येतच नाही, राईट. सो circum means around, circum means goal, around. So any way of expressing an idea that is roundabout. डायरेक्ट बोलत नाही, गोल असं, और इनडायरेक्ट. राउंड अबाउट म्हणजे असं गोल इनडायरेक्ट इज सर्कमलोक्युटरी. So you are now familiar with the common adjective suffix ORY. Circumlocutory TORY हे adjectiveचं suffix आहे. त्यानंतर review of etymology. Prefix, root, suffix, meaning. Taceo to be silent. English word taciturn या रूट वरती बेस्ड. त्यानंतर ITY taciturn, English ITY taciturnity ITY. त्यानंतर taciturnity. Next we have is 18th which is NESS. So we have tacitness. Then we have ENT reticent. आपण बघू शकतो हे reticent. थोडक्यात reticent म्हणजे सुद्धा सायलेंट राहणार. reticence. Then we have again reticent. Again आपण हा शब्द पण लिहू शकतो reticent. Then we have loquor LOQUOR. Loquor or loquor. Loquacious. To speak loquacious or loquacity. Then we have next which is solus alone. Soliloquy. Right? आपण आत्ताच वर्ड शिकलो soliloquy. So soliloquy.
soliloquist, soliloquist, soliloquist. Then we have IZI, soliloquize, soliloquize. Then we have venter ventris, so ventriloquist and ventriloquistic, 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 right? So आज आपण एवढे शब्द बघितले. हे शब्द खूप वेळा इंग्लिश लँग्वेज मध्ये यूज होतात. हे शब्द काही अनकॉमन वर्ड्स नाही आहेत, हे रेअर वर्ड्स नाही आहेत. आपल्याला ते वाटतात रेअर, कारण की आपल्याला हे आपण या शब्दांना आपण जास्त वापरलं नाहीये कधी, आपण यूज टू नाही आहोत, है ना. त्यानंतर आता आपण पुढे बघूया. नेक्स्ट इज OUS. सो लेट्स से ओके, पुढे आहे कॉन, कॉल, कॉम, कॉर, विथ, टुगेदर, कोलोक्वियल, है ना, कोलोक्वियल, कोलोक्वियल. Then we have OUS. So we can simply say याच्यामध्ये आपण OUS पॉम्पस, आपण हा एक वर्ड घेऊ शकतो, पॉम्पस, POMPOUS. पॉम्पस म्हणजे फुल ऑफ मोठेपणा, फुल ऑफ मोठेपणा, बडेजाव. पॉम्पस म्हणतो ना आपण, एखाद्याची जी स्पीच आहे ती पॉम्पस असते, सो बडेजावानी भरलेली असते, मोठेपणा दाखवणारी स्पीच, मोठ्या मोठ्या गप्पा मारणे, राईट, पॉम्पस. देन कॉन, कॉल, कोलोक्वियल, अगेन कोलोक्वियल. And here colloquialism, colloquialism, right? So this is right. So आता आपण as we saw so many words, है ना. So let's end the session here. There are still many more exciting sessions. We are just halfway through. So imagine what kind of magnitude this book has. This book has such a great collection, a plethora of words that this book can be your lifetime friend, provided you are willing to put in a little effort. I won't say much effort. It doesn't require too much of what you call cerebral exercise. सेरेब्रल एक्सरसाइज म्हणजे आपण जसं वर्कआउट करतो तो फिजिकल एक्सरसाइज, तसं सेरेब्रल म्हणजे आपण मेहनतीचं काम, म्हणजे आपल्या मेंदूला ताण देणारं काम, तसं काही सेरेब्रल एक्सरसाइज नाही आहे. बट दिस बुक ऑफर्स यू so many opportunities to practice that. We saw the example of tying a shoelace. So it is an analogy. So by which if you keep practicing this book, हे सेशन एकदा बघा, त्या नोट्स घेत जा, तुमच्याकडे एक बुक तयार होते याचं. Later on you will find that tying a shoelace, like you tie a shoelace without giving any conscious effort, like that automatically words will start coming into your everyday speech, right? So with this let's end the session here. I'll be back with another set of new ideas, concepts, words, and theme. So till then, keep studying, stay safe, take care, thank you.